आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीतल्या छोट्या छोट्या व्यवसायांनी जागतिक पातळीवरती नाव कमावले आणि त्यापैकीच दोन महत्त्वाचे ब्रँड म्हणजे चमार स्टुडिओ आणि मारुती लेदर क्राफ्ट। काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावरती होते आणि धारावीतल्या याच लेदर इंडस्ट्रीला त्यांनी भेट दिलेली आहे। कारागीर जे आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। इथे काम नेमकं कशा पद्धतीने चालतं आणि जागतिक पातळीवरती त्याची कशा पद्धतीने विक्री होते आणि त्याचे किती महत्त्व आहे हे सुद्धा जाणून घेतलेलं आहे। ज्या चमार स्टुडिओला राहुल गांधी यांनी भेट दिली तो चमार स्टुडिओ आपण पाहतोय। धारावीतल्या अगदी छोट्याशा या गल्लीबोळात असणाऱ्या या चमार स्टुडिओमध्ये हे अशा पद्धतीचं रबरपासून बनलेलं जे प्रोडक्ट आहे ते जागतिक पातळीवरती चमार या ब्रँडनं पोहोचताना पाहायला मिळतं आणि त्याचं हे सगळ्या डिझाईन्स जे आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण पाहतो आहोत। इथल्या सगळ्या कारागिरांशी आणि हा चमार स्टुडिओ जे चालवतात ते सुधीर राजभर यांच्याशी सुद्धा राहुल गांधींनी संवाद साधला। त्याचबरोबर मारुती लेदर क्राफ्ट हे जे प्रोडक्ट आहे ते पंचतारांकित हॉटेल्समध्ये आणि जागतिक पातळीवरती पोहोचलेलं आहे। त्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधलेला आहे। नेमकं काय संभाषण झालेलं आहे, राहुल गांधी स्वतः आलेले होते आणि अगदी गल्लीबोळात असणाऱ्या या झोपडपट्टीमध्ये तुमचा स्टुडिओ त्यांनी शोधला, तुमच्याशी 1.5-2 तास गप्पा मारल्या। काय या गप्पा झाल्या आणि या प्रोडक्टचं महत्त्व किती जागतिक पातळीवरती आहे? थँक्यू। ते ज्यावेळेला आले त्यांनी आमचं पहिले काम बघितलं की त्यांनी विचारलं की तुम्ही काय काम करत नाही। आम्ही मग एक्सप्लेन केलं की जसं की आमची कंपनी आहे मारुती लेदर क्राफ्ट्स, हे आम्ही लक्झरी हॉटेल्समध्ये इंडिया बाहेर आम्ही त्यांच्या प्रोडक्ट्स बनवून देतो ॲज पर द ब्रँड स्टँडर्ड्स। आणि आम्ही आमचा एक ब्रँड पण आहे वारसा नावाचा, ज्यामध्ये आम्ही आपल्या पारंपरिक गोष्टींना तर एक व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न करतो आहे। त्यांना ते बघून खूप आनंद झाला, कारण की भले ते प्रोडक्ट इथे बनतं आहे पण ते कुठे जातं आहे ते बघून त्यांना खूप भारी वाटलं। ही जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ते कधीपासून तुम्ही धारावीमध्ये करता आहात? इथली इकोसिस्टम समजावून घेण्यासाठी राहुल गांधींनी काय तुम्हाला विचारलं, कशा पद्धतीनं तुमचं काम चालतं हे समजावून घेतलं आणि जो धारावी पुनर्वसनाचा मुद्दा आहे त्यामधले हे छोटे व्यवसाय नष्ट होऊ नयेत म्हणून कशा पद्धतीचा वार्तालाप तुमच्याशी केला? म्हणजे आता कसं आहे की करंटली हे बिझनेस चालू आहे, पण धारावी कसं एक इकोसिस्टम आहे। फॉर एक्झाम्पल मला एक क्लायंट एक पाठवली एन्क्वायरी, मला हे पाहिजे, तर मी त्याला ऑप्शन्स लगेच देऊ शकतो। मला काय बनवायचं आहे, सगळे जे रॉ मटेरियल्स आहेत, कारिगिरी आहे, प्रत्येक गोष्टी इथे मिळते। पण ज्यावेळेला ही इकोसिस्टम ज्यावेळेला हल्लेल त्यावेळेला मग आमचं काम कसं होईल, मग तो एक आमच्याकडे खूप मोठा प्रश्न आहे। पण तेच इकोसिस्टमवरती थोडा विचार करून आणि मग ते आम्हाला पुढे कसं करता येईल त्यांनी आम्हाला हे विचारलं। आम्ही त्यांना सांगितलं की हे तुम्ही गोष्टी म्हणजे आम्ही काही चांगले इनपुट्स दिले आणि त्यांनी ते खूप चांगले ऐकून घेतले। मारुती लेदर क्राफ्टच्या नावानं तुमचं जे प्रोडक्ट बनतं ते पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहायला मिळतं, त्याच्यावरती अनेक हॉटेल्सची मोठमोठ्या नावंसुद्धा आम्ही पाहिलेली आहेत। हे प्रोडक्ट कशा पद्धतीनं मॅन्युफॅक्चर होतं, याच्यामध्ये काय काय वापरलं जातं आणि याचं किती महत्त्व त्या हॉटेल्समध्ये? म्हणजे सब आता हे आहे ना, हे एक गिफ्ट हॅम्पर बास्केट आहे, नॉर्मली आम्ही फेस्टिवल देतो। आता हे लेदर आहे, हे फेल्ट आहे। आता बेसिकली हे जे बास्केट आहे त्यामध्ये ते लोक त्यांच्या गोष्टी ठेवतात आणि ते विकतात। मग ते कमीत कमी 25-30 हजारला विकतं। म्हणजे ज्यावेळेला हे लोक ज्या सामान देतात त्यामध्ये एक वाईनची असे बाटली किंवा चॉकलेट कुकीज, म्हणजे बेसिकली त्यांचे जे पण ब्रँड्स असतात त्या ब्रँडच्या हिशोबाने ज्यावेळेला त्यांना एक कोणाला एक असतं, मग आम्ही त्या हिशोबाने त्यांना ते गोष्टी बनवून देतो। चमार स्टुडिओचे सुधीर राजभर सुद्धा आपल्यासोबत आहेत। तुमच्या या स्टुडिओमध्ये राहुल गांधींनी भेट दिली, काय जाणून घेतलं, काय काय बनवताना पाहिलं आणि स्वतःसुद्धा त्यांनी एक गोष्ट जी बनवली ती सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे। काय नेमका गप्पा झाल्या, कशा पद्धतीच्या त्या गप्पा होत्या आणि काय समाधान वाटतं या सगळ्यानंतर? खूपच चांगलं इंटरॅक्शन झाला आणि ते विचारत होते की इंडस्ट्री कशी फंक्शन करते इथे, आणि स्वतःहून एक बॅग क्राफ्ट केला त्यांनी। ही बॅग तीच आहे, स्टिच केला जे की सिग्नेचर स्टिच आहे चमारची, ते शिकले आणि हे बनवलं त्यांनी आणि खूपच आवडला त्यांना हा प्रोजेक्ट। आणि ते विचारही केला की याला आपण कसं पुढे नेऊ शकतो, ह्याच्यामध्ये काय एरर आहे, कसं आपण ह्याला सॉल्व्ह करू शकतो, तुम्हाला कुठल्या प्रकारची काही मदत लागेल त्याच्यावरही विचार करतील ते, असं बोलणं झालं। हा जो तुमचा ब्रँड आहे तो जागतिक पातळीवरती जरी पोहोचलेला असतं तरी त्याचं नाव मात्र जे आहे ते सगळ्यांच्या अगदी महत्त्वाकांक्षा वाढवणार आहे की नेमकं या नाव ठेवण्यामागचा उद्देश काय होता, हे नाव तुम्ही का ठेवलं आणि त्याच्यामागची नेमकी कारणं काय? बघा, इंडियामध्ये चमार हे स्लरच यूज केला जातो, अपमानजनकच यूज केला जातो। बट जेव्हा माझे युरोपियन फ्रेंड्स असतात ज्यांना मी चमार बोलतो त्यांना ते साऊंड लक्झरीसारखा करतो की शनॅल आणि शालीमारसारखा, आणि आपल्या इथे बघितला जातो स्लर। तर त्याचाही विचार करून मलाही तो अनुभव होता की आपण ह्याला एक ब्रँड का नाही बनवत ज्याने लोक ह्याला दुसऱ्या दृष्टीने बघतील, दुसऱ्या नजरेने ह्याला बघायला लागतील जसे की बाहेरचे ब्रँड्स आहेत। तर तोही एक प्रयास केला आहे की ठीक आहे आपण काहीतरी हे ह्याला बनवू शकतो, आणि या तसंच ही आयडिया आली ती। तुमचा हा अनोखा ब्रँड आणि अगदी धारावीच्या या गल्लीबोळात असणारा हा तुमचा स्टुडिओ, इथे राहुल गांधी स्वतः येतात, तुमच्याशी गप्पा मारतात आणि जवळपास 1.5-2 तास तुम्हाला देतात।
या सगळ्या गप्पानंतर कशा पद्धतीचा आनंद तुम्ही व्यक्त करताय? आय मीन खूपच आनंद झाला. ते आर्टिस्टन्स होते आणि सगळेजण होते. आम्ही खूपच बोलणं झालं की कशा प्रकारे काय आपण ह्याला डेव्हलप करू शकतो आणि खूपच चर्चा झाली आमची त्यावर की ही इंडस्ट्री ग्रोथ का नाही होत आहे आणि इथून ते धारावी तोडून टाकून देणं आणि त्यातही ते त्याचं अस्तित्वही मिटवू देणं, एकदम हिस्ट्रीच ती एकदम डिमॉलिश होऊन जाईल, तर त्याचा काय अर्थ राहणार? त्यालाही आपण का नाही फोकस करत? एखादा इन्क्युबेशन सेंटर, एखादाही आर्टिस्टचा जो सेंटर आहे का नाही आपण बनवत? डेव्हलपमेंट ठीक आहे, बट त्यालाही आपण विसरून जातो ना, जिथून हे गोष्ट येते, ज्याची एक हिस्ट्री आहे, जिथे हे बनवलं जातं. सुधीरजी, आणखी एक प्रोडक्ट तुम्ही हे इथे डिझाईन केलेलं आहे, हे 100% रबरपासून बनलेलं आहे का? आणि या प्रोडक्टचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे? हे का बनवलं? रिसायकल रबरपासून बनवलं आहे आणि ही डिझाईन जी आहे ती खराव असतं माहिती आहे, खराव जे फक्त ब्राह्मण वेअर करू शकतो. तर ती डिझाईन तिथून ही आयडिया आली की खरावला ब्रेक करून आपण काय बनवू शकतो की ज्याने सगळेजण लोक ॲक्सेस करतील आणि सगळ्यांना ॲक्सेस असेल. हे फक्त अपर कास्टना वेअर करता, सगळेजण वेअर करतील तशी एक डिझाईन, ही एक सँडल बनवली आहे. तर तोही आवडला त्यांना. हे आज राहुल गांधी येऊन गेले, आनंद वाटतोय. आणि हे उद्योगधंदे किंवा हे छोटे छोटे व्यवसाय टिकावेत, ते मोठे व्हावेत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशाच पद्धतीनं त्यांचं नाव मोठं व्हावं, यासाठी त्यांनी काही तुम्हाला सूचना केलेल्या आहेत का किंवा आणखी काही गप्पा त्याच्यावरती झालेल्या आहेत? त्यांचं म्हणणं असं झालं की ठीक आहे, आपण ह्याला कसं अजून पुढे नेऊ शकतो आणि काही सपोर्ट लागेल तर ते करतील, असं त्यांचं म्हणणं झालं आहे. मी पुन्हा एकदा मारुती लेदर क्राफ्टचे सचिन शिंदे यांच्याकडे येतोय. हे एक पोस्टर जे मी सकाळी सुद्धा पाहिलेलं होतं, जे तुम्ही फार विचारपूर्वक बनवलेलं आहे, सर्व जाती धर्माच्या, जातीपंथांच्या महापुरुषांना एकत्रितपणे आणलेलं आहे. हे बनवण्याची नेमकी कन्सेप्ट का होती आणि हे असं डिझाईन करण्यामागचा नेमका उद्देश काय होता? ॲक्च्युअलमध्ये मी एक रेफरन्स बघितला होता, पण मी त्यानंतर त्यामध्ये थोडं चेंजेस केले. म्हणजे जे पण काही महापुरुष आहेत, आय थिंक मी ते होते, त्यांनी संघर्ष केला म्हणून मी उभा आहे. म्हणून मी रोज जेव्हा येतो तर ते मला बघूनच हे कळतं की नाही, मला पण तो संघर्ष करायचा आहे आणि मला पण काही चांगलं करायचं आहे. वामन कर्णिक यांची जी शाहिरीची जे त्यांच्या लाईन्स आहेत त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. जेव्हा या सगळ्यांना तुम्ही एकत्र आणत होता तेव्हा त्यामागचा नेमका उद्देश काय होता? कारण याच महापुरुषांना वेगवेगळ्या पद्धतीनं वाटताना आपण पाहतो, वेगवेगळ्या पद्धतीचे विचार मांडताना पाहतो. तुमचा नेमका दृष्टिकोन काय होता? म्हणजे हे जे लाईन्स आहेत ना, म्हणजे मला माझे एक मित्र आहेत, ते लेखक आहेत, त्यांनी मला सुचवलं. म्हणजे ते त्यांचे शब्द देऊ शकले असते, पण त्यांना तो फोटो जेव्हा बनला तेव्हा त्यांना मी पाठवला, त्यावेळेला मग त्यांनी ती मला लाईन दिली, म्हटलं की हे सगळ्यात चांगलं आहे. आणि ते मला ते बरोबर वाटलं की हे खूप खूप चांगलं आहे आणि ते त्याला ते प्रॉपरली फिट होतं. ते तर आपण पाहतो की हा चमार स्टुडिओ आणि बाजूलाच मारुती लेदर क्राफ्टचे प्रोडक्टसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चमार स्टुडिओच्या या टेबलवरती राहुल गांधी जेव्हा आलेले होते तेव्हा त्यांनी हे स्वतः विणकाम केलेलं होतं आणि हा एक प्रोडक्ट त्यांनी स्वतः बनवण्याचा प्रयत्न केलेला होता. इतरही सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा आपण पाहतोय, काही क्राफ्ट्समन या ठिकाणी कारागीर म्हणून काम करत होते, त्यांच्याशी सुद्धा त्यांनी वार्तालाप केलेला आहे. आणि त्यांच्याशी सुद्धा बोलत असताना हे सगळं कशा पद्धतीनं बनतं हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या काही महिन्यांपासून किंवा वर्षापासून वेगवेगळ्या सेक्टरमधल्या लोकांशी, गरीब होतकरू तरुणांशी संवाद साधताना ते पाहायला मिळत आहेत. तुम्ही इथे कारागीर म्हणून काम करता, राहुल गांधी जेव्हा आले तेव्हा तुमच्याशी ते बोलत होते, काय वेगळे पण जाणवलं आणि कशाबद्दल समाधान व्यक्त करताय? थँक्यू. खरं सांगायचं तर म्हणजे आज खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून, की एक क्राफ्टमॅन किंवा एक ब्रँड जेव्हा तो स्ट्रगल करत असतो वरच्या लेवलला घेऊन जाण्यासाठी, त्यांचा तो त्यांनी येऊन जे सपोर्ट करण्याचा जो त्यांनी एक शब्द दिला आहे तो खूप छान वाटला मला. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आम्हाला एक ह्या ब्रँडपासून जे क्राफ्टमॅनशिप आहे, एक आम्हाला एक क्राफ्टमॅनची एक ओळख मिळते, त्या ब्रँडबरोबर एक लक्झरी ब्रँडबरोबर काम करण्याचं एक आम्हाला एक चान्स मिळतो. आणि जो स्ट्रगल आहे त्याच्यात जे काही अडचणी आहेत, आपल्या जे पण इंडियन ब्रँड आहेत जे आता थोडे डेव्हलप होतात आहे, जे त्यांना जे स्ट्रगल करावं लागतो काही गोष्टींमुळे, तर त्याच्याशी त्यांनी काही प्रश्न केले, तर तो स्ट्रगलवरती ते आपण सोल्युशन काढू हाही शब्द त्यांनी दिलेला आहे. आणि बघूया आता आपण जे काम होत आहे, जे ब्रँड वरच्या लेवलला जात आहेत, तर त्यांचं ते कसं आपण ते इंटरनॅशनली कसं घेऊन जाता येते तेही त्यांनी सांगितलेलं आहे. धारावीत या सगळ्या कारागिरांच्या भावना आहेत आणि राहुल गांधीची भेट या धारावीमध्ये बनत असलेल्या छोट्या छोट्या उद्योजकांना भेटण्याची जरी असली किंवा हे सगळे प्रोडक्ट्स आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे पोहोचलेले आहेत त्या संदर्भात जाणून घेण्याची जरी असली तरी मात्र धारावी डेव्हलप होत असताना किंवा धारावीचं पुनर्वसन अदानी समूहाकडून होत असताना काँग्रेसकडून आणि खास करून राहुल गांधींकडून धारावीच्या या पुनर्वसन प्रकल्पाला आणि अदानी समूहाला होत असलेला विरोध आणि इथले जे छोटे छोटे उद्योगधंदे आहेत किंवा जे व्यवसाय आहेत ते नायनाट होऊ नये किंवा ते नष्ट होऊ नये त्यासाठी
त्यांनी मांडलेले विचार हे एकूणच आज चर्चेचा विषय ठरला आणि धारावीतल्या या दोन्ही स्टुडिओला, चमार स्टुडिओ असेल किंवा मारुती लेदर क्राफ्टचं प्रोडक्ट असेल, या दोन्ही स्टुडिओला भेट देऊन त्यांनी या कारागिरांशी संवाद साधून त्यांच्यासुद्धा मतं आणि भावना जाणून घेतलेल्या आहेत. कॅमेरामन सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.